श्री स्वामी समर्थ। उद्या 5 मे 2026 वार आहे मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते, पण मंगळवारी जी संकष्टी चतुर्थी येते तिला अंगारकी संकष्टी म्हणून ओळखलं जातं। वर्षातून 2 किंवा 3 अंगारकी संकष्टी असतात। तुम्हाला प्रत्येक महिन्याची अंगारकी संकष्टीचा उपवास धरणं जमत नसेल तर अंगारकी संकष्टीचा जर तुम्ही उपवास धरला तर तुम्हाला वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचा उपवास धरल्याचं फळ मिळत असतं। आता अंगारकी संकष्टीला तुमच्या घरातली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी, घरातली दारिद्र्यता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं, घर साफ स्वच्छ करायचं, नेहमीप्रमाणे फरशीच्या पाण्यामध्ये मीठ, हळद, भीमसेन कापूर, गंगाजल, गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ पुसायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि आंघोळ करायची। स्वच्छ धुतलेली कपडे, लाल वस्त्र परिधान केला तर अतिशय चांगलं, कारण गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घेणे, कारण दीप प्रज्वलनानं आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही कार्याची सुरुवात केली जाते। आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही पंचामृतनं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ मूर्ती धुवून त्या मूर्तीची स्थापना देवघरात करायची। त्यानंतर बघा, गणपतीला जास्वंद फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही गणपतीच्या मंदिरमध्ये जाऊन उद्या हिरवे मूग गणपतीला अर्पण करायचे। हे हिरवे मूग कसे अर्पण करायचे तर थोडेसे भिजवायचे, एक अर्धा तास हे मूग भिजवायचे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला अर्पण करायचे। आणि तुम्ही तिथे एक वेळ अथर्वशीर्ष पठण करून घरी यायचं। हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला केला तर 100% तुमच्या घरातली दारिद्र्यता दूर होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये आर्थिक वाढ व्हायला सुरुवात होईल। नक्की उपाय करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।